हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी तुमची स्नेहा डिझायनर. आज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी आता चालली आहे अक्कलकोटला आणि हा आहे तो रंगभवनचा रस्ता आहे. इथून आपल्याला अक्कलकोटची बस भेटते. तर आम्ही रस्ता वगैरे क्रॉस करून अक्कलकोटच्या दिशेने निघालो. जर तुम्हाला डायरेक्ट अक्कलकोटला जायचं असेल तर रंगभवनला यायचं आणि तिथे प्रत्येकी 25 रुपयाचं तिकीट काढून आपण डायरेक्ट अक्कलकोटला जाऊ शकतो. बाकीच्या देखील गाड्या असतात, पण त्या मध्ये मध्ये स्टॉप घेत जातात. त्यामुळे आपण डायरेक्ट गाडी करून अक्कलकोटला जाणार आहोत. आम्ही आधीच तिकीट काढून ठेवलेलं होतं, त्यामुळे आम्हाला आमची रिझर्व सीट भेटलेली आहे. 3 आणि 4 नंबर असा होता आणि आता आम्ही निघालो अक्कलकोटच्या दिशेने. तर आपण एक अर्धा ते पाऊण तासामध्ये अक्कलकोटमध्ये जातो. अक्कलकोट बस स्टॉपमध्ये उतरल्यानंतर तिथून आपल्याला एक रिक्षा करावी लागते, जी आपल्याला स्वामींच्या मंदिरापर्यंत नेते. त्यानंतर आम्ही पोचलो आहोत. हे पाहू शकता तुम्ही, आपण मंदिराच्या आवारात आहोत. आम्ही अचानकच गेलो होतो, तरी देखील त्या दिवशी खूप गर्दी होती. मग आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये थांबलो. साधारणपणे आम्हाला अर्धा एक तास गेला असेल. मग लाईन संपल्यावर आत तुम्ही पाहू शकता की इतकी गर्दी आहे की खूप गर्दी होती. मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता, खूप छान सजावट केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावलेल्या आहेत. मी कधीही सोलापूरला गेले ना तर पहिला अक्कलकोटला जाते, स्वामीचरणी आशीर्वाद घेते आणि मग बाकीचे कामं करते. तर इथे गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना की खूप छान वाटतं. हेच ते वटवृक्ष आहे जिथे स्वामी बसायचे, त्यामुळे या वटवृक्षाचा खूप मान आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे खूप मोठं वटवृक्ष आहे. त्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला तर तिथे खूप गर्दी होती गाभाऱ्यामध्ये, त्यामुळे शूटिंग घेता आलं नाही. आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. त्यानंतर हे पहा तुम्ही, इथे रुद्राक्ष वापरून स्वामींची खूप मोठी अशी प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर अन्नछत्राकडे आलो प्रसाद घेण्यासाठी, पण तिथेही खूप गर्दी होती. म्हणून मग आम्ही निघालो तिथून. आशीर्वाद वगैरे घेतला, थोडेफार फोटोज काढले आणि अशा प्रकारे आम्ही अक्कलकोट यात्रा पूर्ण केली.